नमस्कार, लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण चौरंगावरती बसलेल्या गौराईंना साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी एक चौरंगा घेतला, त्याच्यावरती एक रुमाल अंतरून घेतला आणि एक स्टीलचा उभा डब्बा घेतला, त्याच्यामध्ये धान्य भरून घेतलाय। तर आता आपल्याला पदराची पहिल्यांदा पिनअप करून घ्यायची। एक छोटा 5 ते 6 प्लेट करून आपल्याला पदराची पिनअप करून घ्यायची। उंचीनुसार पदर काढून घ्यायचा आहे आणि तिथे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे। तर पिनअप करून झालेली आहे। आता आपण जी साडी आहे बाकीची उरलेली ती बरोबर अर्धी करायची, म्हणजे त्याची घडी करून घ्यायची आणि पूर्ण साडीची पदरापर्यंत अशी दुमडून घडी करून घ्यायची, अर्धी अशी। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी घडी करून घ्यायची आणि जागोजागी हवं तर तुम्ही चिमटे लावून घेऊ शकता। तर आता जागोजागी चिमटे लावून घेतलेले आहेत आणि साडीची अर्धी बरोबर घडी करून घेतलेली आहे। आता आपण नेसत्या बाजूपासून 3 बोटांवरती छोट्या छोट्या अशा निऱ्या करून घ्यायच्या आहेत। पदराला 3 ते 4 निऱ्या राहतील एवढी साडी सोडून आपल्याला सर्व साडीच्या निऱ्या करून घ्यायच्या। तर निऱ्या करून झालेल्या आहेत, तर निऱ्या व्यवस्थित जुळवून घ्यायच्या। आता नेसत्या बाजूच्या एक 3 ते 4 निऱ्या सोडायच्या आणि डब्याला अशा गोलाकार गुंडाळून घ्यायच्या। आणि आता या निऱ्या आणि ती गुंडाळलेली साडी डब्याला बांधून घ्यायची आहे एका दोऱ्याच्या सहाय्याने। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डब्याला त्या निऱ्या आणि गोल गुंडाळलेली साडी बांधून घ्यायची आहे पॅक अशी। त्याच्यानंतर धडाचा भाग ठेवून घ्यायचा आणि आपण जी पिनअप केलेली आहे ती पिनअप अशी ठेवून द्यायची। आणि अगोदर पिनअप केलेली असल्यामुळे साडी पटकन नेसून होते, जास्त वेळ लागत नाही। तर आता आपल्याला पाय बनवायचे आहेत। तर इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे आणि तो थोडासा क्रॉस असा गोलाकार गुंडाळून तिथे सेलो टेप लावून घ्यायची आणि खालच्या बाजूला जरासा निमुळता होईल अशा पद्धतीने आपल्याला पाय बनवून घ्यायचे आहेत। आणि हे दोन्ही जे पेपरचे रोल केलेले आहेत ते दोन्ही बाजूला डब्याच्या बाजूला घालून घ्यायचे। पेपरचे पाय बनवलेत तर ते चांगले कडक राहतात, व्यवस्थितही राहतात, म्हणून मी इथे पेपरचा वापर केलेला आहे। आता पेपरचा जो निमुळता भाग आहे तो खाली करायचा, म्हणजे आपल्याला तो घोटाचा भाग बनवता येईल। तर आता मी त्याच्यामध्ये रबरच्या सहाय्याने पाय जे आहेत गौराईचे ते लावून घेतलेले आहेत। असे दोन्ही बाजूला मी पाय लावून घेतलेले आहेत, हे बघा। आणि रबरने पॅक केलेत किंवा तुम्ही दोऱ्यानेही पॅक करून घेऊ शकता अशा पद्धतीने। आणि ही पेपरची गुंडाळी दोन्ही साईडला डब्याच्या बरोबर ठेवून घ्यायची आहे। आता दोन्ही बाजूला पाय लावून झालेले आहेत। तर आता जो पलीकडचा पाय आहे त्याला व्यवस्थित एक 4 ते 5 निऱ्या त्या पायावरती सोडून बाजूची जी साडी आहे ती आतमध्ये घालून घ्यायची। त्याच्यानंतर गौराईला मी दागिने घालून घेते, मुखवटा ठेवून घेते आणि पदर देऊन घेते की बघते की उंचीनुसार बरोबर पदर निघालेला आहे का, हे सगळं व्यवस्थित चेक करायचं अगोदर। तर आता जी साईडला जी साडी आहे ती व्यवस्थित त्या पेपरच्या रोलच्या आतमध्ये म्हणजे खाली सारून घ्यायची आहे आणि मध्ये एक 5 ते 6 निऱ्या राहतील, तर त्या निऱ्याही व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत मधल्या। आणि त्या पेपरच्या आतमध्येही व्यवस्थित ती साडी आपल्याला घालून घ्यायची आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही साडी घालून घ्यायची आहे आणि निऱ्या थोड्याशा या पायावरतीही घ्यायच्या आहेत दोन्ही। आणि मध्ये एक 5 ते 6 निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर हवं असेल एक मांडी घातलेली अशा पद्धतीने, एक पाय फोल्ड केलेला गौराई, तरीही तुम्ही अशा पद्धतीने एक पाय असा फोल्ड करून तुम्ही तोही प्रकार करू शकतात किंवा दोन्ही पाय खाली सोडलेलेही करू शकतात। तर जास्त वेळ लागत नाही, झटपट अशी साडी नेसून तयार होते। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। धन्यवाद।